हॅलो मंडळी, नमस्कार तुम्हाला सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्व? मजेतच आहात ना? तर एकादशी होती ना, तर काय बनवायचं गोड, काय बनवायचं गोड असा विचार करून, करून शेवटी माझी गाडी वळली शिऱ्यावर. कारण शिरा जरा सोपा पण असतो, पटापट बनतो. त्यामुळे म्हटलं चला आता जास्त विचार करण्यापेक्षा शिराच बनवूया. तर घेतला शिरा बनवायला मस्तपैकी एक म्हणजे वाटी ठेवायची, समप्रमाणात सर्व घ्यायचं साहित्य. जसं रवा, तूप आणि साखर सेम सेम प्रमाणात घेतलं ना, प्रमाण ठेवलं की कोणतीही गोष्ट चांगलीच बनते. तर त्याप्रमाणे मी सर्व सेम प्रमाणात घेऊन हे बघा रवा एकदम तुपामध्ये ना असा अ, अ, तूप सुटेपर्यंत म्हणजे भाजायचा आहे. इतका त्याचा सुगंध सगळ्या चाळीमध्ये पसरला पाहिजे. सगळ्यांना कळलं पाहिजे, की "अरे वाह! ह्यांच्या घरात आज शिरा बनतोय वाटतं." तर असा म्हणजे आपल्यापासून 4 घर लांब सगळ्यांना कळलं पाहिजे, की शिरा बनवला या लोकांनी. तर असा मस्तपैकी ना शिरा बनवला मी. हे बघा दूध वगैरे गरम केलंय. दूध टाकताना थोडं सावधानी बाळगायची कारण कसं ते साईडनी आहे ना गरम दूध टाकावं लागतं ना, तर साईडनी थोडं-थोडं अंगावर उडू शकतं. तर हे बघा माझं दूध वगैरे इथे मी सगळं गरम करून घेतलं. हे बघा आता रव्यामध्ये टाकते. बघा कसं साईडला कसं उडतं. हे बघा. तर असं साईडला ना म्हणजे ते मग हळू-हळू थोडं-थोडं, थोडं-थोडं टाकून असं एकजीव करायचं म्हणजे पूर्ण ते दूध आहे ना आणि रवा असा एकजीव झाला पाहिजे. असं सगळं मिक्स करून नंतर मग त्याच्यामध्ये साखर टाकायची. साखरेचं पण प्रमाण सेमच त्या वाटीनेच ठेवायचं आणि साखर त्याच्यामध्ये अशी मिक्स करा म्हणजे की थोडं झाकण वगैरे ठेवलं ना, की साखर तर विरघळायला टाईम नाही लागत. त्यामुळे झाकण ठेवून 5-1 मिनिटं थोडं त्याला वाफ काढायची आणि नंतर काय आहे, मस्तपैकी हे बघा मऊसूत शिरा मस्त असा तोंडात गेल्यावर विरघळणारा शिरा मस्त तयार होतो. तर माझा पण झालाय, मस्त झालाय. पण सगळ्यात पहिला मान नैवेद्याचा आहे देवासाठी. तर हे बघा शिरा बनवून झाला माझा. तर आता जाते देवाला नैवेद्य ठेवते आणि नंतर मग आम्ही खाणार. तर बघूया आता मुलं काय म्हणतायत कसा बनलाय. पण पहिला जरा देवाला नैवेद्य ठेवूया. तर हे बघा देवाचा पहिला पूजा वगैरे मी करून घेतली होती आणि नंतर गरम-गरम शिरा बनवला देवासाठी आणि हे बघा देवाला नैवेद्य वगैरे सगळं ठेवलं मस्तपैकी शुभं करोती सगळं वगैरे बोलून माझं झालं आणि नंतर मग थोडा वेळ बसली आणि मग तिथून ते वाटी घेतली आणि आता मुलांना विचारते कसं बनलंय ते शिरा. सुजल खाऊन बघ जरा कसा झालाय सांग. काय आहे शिरा? हो बघ ना कसा आहे चांगला आहे. गोड गोड आहे. वगैरे मस्त ना कसा आता बना मिस्टर हा तो खा ना ट्राय टेस्ट करके बताओ. हा अबे हे बघा ह्यांना मस्करी बोल करूनच खाणार. मस्त आहे. मीठा मीठा बराबर है। मीठा बराबर हाँ है पूरा. इसलिए ज्यादा नहीं हंसने का खाने के टाइम। तो गोला आ गया. हाँ अच्छा झूठ नहीं. बोलेगा तो गोला ही आएगा ना। नहीं बहुत दिन के बाद बनाया ना ऐसा मीठा नहीं करूँ. हाँ तो क्या रोज बनाऊं? एकादशी है तो बनाई ना। गरीबी रेखा के नीचे मिल रहा मगर है. अच्छा है ना। अच्छा है. अच्छा है लेकिन कभी कभी मिलता है. तर शिरा खूप छान झाला होता. मी पण खाल्ला. मस्त शिरा बनला होता. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. बाय बाय.